नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला माहिती आहे तुम्ही आतुरतेने याच व्हिडिओची वाट बघत होता की केव्हा सर तुम्ही बोनस मार्क्स सांगणार, जेणेकरून आम्ही आमचे बोनस मार्क्स कॅल्क्युलेट करून आमचे नवीन पर्सेंटाइल आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बघून घेतलेले असतील बोनस मार्क्स पहिलेच कुठून, ठीक आहे, तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचा फायनल स्कोर नक्कीच मला सांगा. आणि जे विद्यार्थ्यांनी नाही बघितले, व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर नक्कीच तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचा फायनल स्कोर सांगू शकता. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोनस मार्क्स बद्दल आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बद्दल. ठीक आहे, फायनल तुमचा अपडेटेड मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल किती असणार आहे. ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर मनोहर देसले होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सीईटी सेल कडून काही इंपॉर्टंट आलं, तुमचे कॅप राऊंडचे अपडेट्स, काउन्सिलिंगचे अपडेट्स, माझ्याशी बोलायचं असेल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करू शकतात. ठीक आहे, आता बघूया एक्स्ट्रा मार्क्स बद्दल. पहिली गोष्ट, सीईटी सेल दोन पद्धतीने तुमचे एक्स्ट्रा मार्क्स डिक्लेअर करतं बाळांनो. पहिली गोष्ट तर फ्री मार्क्स. ठीक आहे, फ्री मार्क्स हे बोनस मार्क्स असतात बेसिकली. ठीक आहे, हे बोनस मार्क्स कोणाला भेटतात? हे प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतात ज्याने पेपर अटेम्प्ट केला, म्हणजे जे क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही केला तरी त्याला भेटतात. त्यांनी चुकीचा केला, बरोबर केला तरी ते त्याला बोनस मार्क्स भेटणार आहेत. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला. म्हणजे जर शिफ्टचा टॉपर जरी 105चा राहिला किंवा 185चा राहिला तरी त्याचे समजा 5 मार्क, तर त्याचे बी 5 मार्क वाढतील. 190 त्याचे होऊन जातील, याचे 5 मार्क वाढून याचे पण 110 याचे होऊन जातील. म्हणजे सगळ्यांचेच वाढतात. गोष्ट समजते. दुसरी गोष्ट असते चेंज इन आन्सर की. चेंज इन आन्सर की मध्ये फक्त त्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात ज्यांनी करेक्ट ऑप्शन मार्क केलेले. फॉर एक्झाम्पल मी याचं तुम्हाला सविस्तर विश्लेषण देतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोणता क्वेश्चन आहे त्याचे 4 ऑप्शन्स असतात, ए बी सी डी, बरोबर. आता याचं करेक्ट ऑप्शन ए आहे, सपोज करेक्ट ऑप्शन ए. पण सीईटी सेल काय म्हणता, आमच्याकडून चूक झाली होती. पहिल्या जेव्हा आन्सर की आम्ही रिलीज केली तेव्हा आमच्याकडून चूक झाली होती, आम्ही याचा आन्सर तुम्हाला बी मार्क करून दिलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी आता ए मार्क केलंय त्यांनाच फक्त करेक्ट म्हणजे मार्क भेटेल. ज्यांनी बी मार्क केलं होतं, जे कन्सिडर करत होते त्यांचे मार्क्स जास्त, ते इथून मार्क्स कट करा, तुमचे मार्क्स कमी होतील. याच्याबद्दल पण सीईटी सेलने डिटेल क्वेश्चन आयडीज पाठवले आहेत आपल्यासाठी. ठीक आहे, आता ही पूर्ण गोष्ट आपण बघणार आहोत. गोष्ट समजली तुम्हाला? 2 गोष्टी असतात, फ्री मार्क्स आणि चेंज इन आन्सर की. ठीक आहे, आता बोनस मार्क्स बद्दल बोलायला झालं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडंसं मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. आता पहिले 23 एप्रिल मध्ये 12 बोनस मार्क्स आहेत बाळांनो. 23 एप्रिल किती मार्क्स आहेत? 12 बोनस मार्क्स आहेत. ठीक आहे, त्याच जागेवर तुम्ही 20 एप्रिल आणि 25 एप्रिल बद्दल बोलणार तर तुमचे इथं 11 बोनस मार्क्स आहेत आणि इथं पण 11 बोनस मार्क्स आहेत तुमचे. ठीक आहे, खूप जास्त बोनस मार्क्स आहेत. बघूया आपण आता इन डिटेल प्रत्येक गोष्ट बघूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, कमी मार्क्स येऊ द्या, जास्त येऊ द्या. आता तुमचं 50% काम जे होणार होतं ते झालेलं आहे. जे उरलेलं 50% ते म्हणजे व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं. कारण तुम्हाला सीईटी सेलला कॉलेज लिस्ट सबमिट करायची. असं नाही की तुमचे आपोआप ऍडमिशन होऊन जाणार आहे, असं नाही होत. तुम्हाला सीईटी सेलला कॉलेज लिस्ट सबमिट करायची असते. ती कॉलेज लिस्ट तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो. कमी मार्क्स वरती पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल भेटू शकतं जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली म्हणून ते चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. पुण्यामधले कॉलेज चांगले वाटताय मला, हे 5-10 पुण्यामधले टाकून दिले, मुंबईमधले हे 5-10 टाकून दिले, विदाउट चेकिंग लास्ट 3 इयर्स कट ऑफ, विदाउट चेकिंग प्लेसमेंट, काहीच चेक केलं नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतंही कॉलेज भेटलं नाही. ही चूक तुम्ही नका करू. ठीक आहे, त्यासाठी पर्सनल काउन्सिलर तुमच्यासाठी हायर केलेले असतात. तुम्ही पर्सनल काउन्सिलरला त्यांना तुमची कॅटेगरी विचारतील, ते तुमची पर्सेंटाइल, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करणार की कुठं तुमचा नंबर लागू शकतो. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची बाळांनो. मी गॅरंटी देतो कमी मार्क्स मध्ये पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. ठीक आहे, चांगले मार्क्स आले असतील, वाईट मार्क्स आले असतील, हे फक्त आता तुमचं 50% काम होतं बाळांनो, जे झालेलं आहे. 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे बेस्ट कॉलेज लिस्ट. 100% गॅरंटी देतो, जर 50% उरलेलं काम व्यवस्थित केलं तर चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार बाळांनो. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आणि आता क्लोज होते लवकरात लवकर. हे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटतो. सगळे फीचर्स पॉज करून तुम्ही वाचू शकतात. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण असाइन केला जातो, जे तुमच्या सोबत असतात ड्युरिंग युअर कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस. 3-4 महिन्याची जी प्रोसेस असणार आहे ऍडमिशन प्रोसेसची, त्याच्यामध्ये तुमच्या सोबत असतील. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे, सीओबी, जीटीए, वालचंद, पीआयसीटी, बीआयटी, सांगली, थाडोमल हे आपले टॉप टार्गेट कॉलेज असतात बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते. ठीक आहे, एक कॉलेज खाली वरती तुमचं
वर्षाचे फक्त पुढचे 4 वर्षच नाही, त्याच्यानंतरची पण लाईफ चेंज होऊन जाते बाळांनो. ज्या जागेवर तुम्हाला 12 लाखचं पॅकेज भेटणार होतं, ज्या जागेवर तुमचं 6 लाखचं पॅकेज भेटतंय का? कारण तुमची कॉलेज सिलेक्शन चुकीची झाली, त्यामुळे तुम्हाला पूर्ण आयुष्याला पण फटका आहे. या गोष्टीचं लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्या आई वडिलांचेही पैसे वाचवा आणि योग्य डिसिजन घ्या. काउन्सिलरला विचारून डिसिजन घेत जा, त्यांच्याकडून लिस्ट बनवून घ्या. चला बोलूया आपण आता बोनस मार्क्स बद्दल. हे सगळे बोनस मार्क्स अलॉट झालेत बाळांनो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी 19 एप्रिल बद्दल बोलायला झालं, 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये, शिफ्ट म्हटलेलं आहे, ठीक आहे, शिफ्ट 1 मध्ये 2 क्वेश्चन चुकले होते बाळांनो. पण त्याच्यापैकी एक क्वेश्चन तुमचा फिजिक्सचा होता आणि 2 क्वेश्चन तुमचे, सॉरी, फिजिक्सचा एक क्वेश्चन होता, एक क्वेश्चन तुमचा मॅथ्सचा होता. फिजिक्सच्या एक क्वेश्चनला 1 मार्क भेटला, मॅथ्सचा एक क्वेश्चनला 2 मार्क भेटले. टोटल तुमचे 3 मार्क तुम्हाला बोनस मार्क्स अलॉट झाले बाळांनो 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये. 19 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये 3 क्वेश्चन चुकलेले होते तुमचे, त्याच्यापैकी 2 फिजिक्स केमिस्ट्रीचे होते आणि 1 मॅथ्सचा होता, म्हणून तुम्हाला 4 मार्क इथे भेटणार आहेत बाळांनो. कारण 2 फिजिक्स केमिस्ट्रीचे तुम्हाला 2 मार्क्स देतील आणि 1 मॅथ्सचा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स देईल, म्हणजे टोटल तुमचे 4 मार्क्स इथे होतील बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर 20 एप्रिल मध्ये तुम्हाला टोटल 5 मार्क्स बोनस मार्क्स आहेत. 20 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये 6 मार्क्स बोनस मार्क्स आहेत बाळांनो. 21 एप्रिल मध्ये 6 मार्क्स बोनस मार्क्स आहेत. खूप लकी आहेत बाळांनो तुम्ही, कारण 3 मार्क्स 3 क्वेश्चन चुकले आणि ते पण मॅथ्सचे चुकले. ठीक आहे, म्हणजे 6 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. आता किती लकी आहे तुम्हाला माहित पडेल, थोडासा वेट करा, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. 20 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये, शिफ्ट 2 मध्ये 2 क्वेश्चन चुकलेले, दोघंच्या दोघं मॅथ्सचे 4 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा भेटतील. 22 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये 1 क्वेश्चन चुकलेला आहे, 2 मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा वाढणार आहेत, दोघंचे म्हणजे मॅथ्सचा होता म्हणून तुम्हाला 2 मार्क्स वाढतील. कुठपर्यंत आलो आपण? 22 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये. 22 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं, 2 क्वेश्चन तुमचे चुकले होते बाळांनो. ठीक आहे, शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं, 1 क्वेश्चन चुकला होता, सॉरी, वो मॅथ्सचा होता आणि तुम्हाला 2 मार्क्स भेटणार आहेत. 23 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये 1च क्वेश्चन चुकला, तो पण मॅथ्सचा होता, 2 मार्क्स भेटणार आहेत. 23 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये 5 क्वेश्चन चुकले आणि 5च्या 5 तुमचे मॅथ्सचे चुकले. तुमचे 10 बोनस मार्क्स इथं भेटणार आहेत बाळांनो, 10 बोनस मार्क्स. हायेस्ट आतापर्यंतच्या सीईटीच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त बोनस मार्क्स 23 एप्रिल मध्येच भेटलेले आहेत मागच्या 3 वर्षापासून. 25 एप्रिल 6 बोनस मार्क्स, 25 एप्रिल 5 बोनस मार्क्स. ठीक आहे, शिफ्ट 2. 26 एप्रिल शिफ्ट 1 3 बोनस मार्क्स, 26 एप्रिल शिफ्ट 2 6 बोनस मार्क्स, 5 मे 1 बोनस मार्क्स. आता तुम्ही बोलले होते दादा 11 बोनस मार्क्स बोलले होते तुम्ही, दोघं शिफ्टचे मिळून बोललो होतो मी. ठीक आहे, आता मी 12 बोनस मार्क्स कशाचे बोललो होतो? 23 एप्रिलचे मी किती बोललो होतो तुम्हाला? 12 बोनस मार्क्स. तुम्ही बघा ना, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मिळून तुमचे 10 + 2 12 मार्क्स झाले ना. ठीक आहे, गोष्ट समजते. आता हे झाले बोनस मार्क्स, हे झाले बोनस मार्क्स. याचा फायदा काय गोष्ट सांगतो तुम्हाला. आता पीसीबीचे पण बघून घ्या. 13 एप्रिल 4 बोनस मार्क्स, 3 एप्रिल 2 बोनस मार्क्स, 7 एप्रिल 1 बोनस मार्क्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट चेंज इन आन्सर की. ठीक आहे, बोनस मार्क्स बद्दल मी परत येतोय त्या विषयावरती. थोडंसं मला ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून घेऊन द्यायचा. चेंज इन आन्सर की परत सांगतोय. फॉर एक्झाम्पल तुमचे क्वेश्चनचे 4 ऑप्शन्स असतात, ए बी सी डी. त्याचा करेक्ट आन्सर समजा तुमचं ए. ठीक आहे, पण सीईटी सेल कडून आन्सर की 1 मध्ये तुमचं बी मार्क झालेलं होतं. ठीक आहे, मग सीईटी सेल काय म्हणेल, आता ज्यांनी ए मार्क्स केले त्यांनाच मार्क्स भेटेल. असे किती क्वेश्चन होते बाळांनो? 19 एप्रिलचा शिफ्ट 1चा हा क्वेश्चन आयडी मॅच करा तुमच्या पीडीएफ मध्ये. जर तुम्ही आन्सर कीची पीडीएफ डाउनलोड करून ठेवलेली आहे तर, नाही केली असेल तर रिवाइज आन्सर की पण तुम्हाला दिसेल काही दिवसात. ठीक आहे, 1 बोनस मार्क्स भेटेल इथं पण. ठीक आहे, 1 क्वेश्चन तुमचा करेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याने करेक्ट अटेम्प्ट केला असेल त्यांनाच पण. 19 एप्रिलमध्ये 2 मार्क्स, 20 एप्रिलमध्ये 2 मार्क्स, 21 एप्रिलमध्ये 2 मार्क्स, 22 एप्रिलमध्ये 2 मार्क्स, 22 एप्रिलमध्ये 2 मार्क्स, 23 एप्रिलमध्ये 1 मार्क्स. सगळे क्वेश्चन आयडी व्यवस्थित कॉपी करा. क्वेश्चन आयडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मॅच करा तुमचे कोणतं आन्सर होतं त्याच्यात, है ना. करेक्ट आन्सर काय होतं, करेक्ट आन्सर बघा गुगलवरती काय येतं त्याचं, त्यानुसार तुमचे इथं पण मार्क्स वाढणार आहेत. एका विद्यार्थ्याला विचारलं त्यात 23 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये त्याचे पहिले 10 मार्क्स तर वाढलेलेच होते. ठीक आहे, बोनस मार्क्सचे, आणि प्लस इथं 2 वाढून गेले त्याचे शिफ्ट 2 मध्ये त्याचे 4 मार्क वाढून गेले. तर इथं त्याचे टोटल 14 मार्क वाढून गेले. 14 मार्क खूप मोठी गोष्ट असते बाळांनो. ठीक आहे, 25 एप्रिलमध्ये तुमचे 4 मार्क्स वाढणार आहेत. 5 मे मध्ये तुमचे 2 मार्क्स वाढणार आहेत. ठीक आहे, ज्यांनी करेक्ट मार्क केला असेल त्यांनाच पण. 19 एप्रिल 3 मार्क्स वाढतील. 11 एप्रिल 1 मार्क्स वाढला. आता मी तुम्हाला रियालिटी सांगतो बोनस मार्क्सची. खूप व्यवस्थित बघा बाळांनो, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कोणती एक्झाम देताय रे बाळांनो? एमएसटी सीईटी दिलेली आहे तुम्ही. एमएसटी सीईटी एक्झामला काय म्हणतात? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतात. म्हणजे मराठीत काय म्हणतात? स्पर्धा परीक्षा म्हणतात. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं रे बाळांनो? 2 समजा 5 व्यक्ती आहेत.
तुमच्या शिफ्टमध्ये समजा पाचच व्यक्ती होते, ठीक आहे, म्हणजे 5 होते, 500 होते, 5000 होते, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त 5 होते असं कन्सिडर करा. 5 पैकी याचा स्कोर समजा 60 आला होता, याचा 70 आला होता, याचा 80 आला होता, याचा 90 आला होता, याचा 30 आला होता, बरोबर. आता काय झालंय, तिघं एकच 5च्या 5 एक शिफ्ट मध्ये होते, सगळ्यांचे समजा 10 23 एप्रिलची शिफ्ट 2 कन्सिडर करू, समजा सगळ्यांचे 10 वाढणार आहेत. विद्यार्थी पालक एकदम खुश झालेले आहेत. आता 70 मार्क्स होऊन जातील, याचे 80 मार्क्स होऊन जातील, याचे 90 मार्क्स होऊन जातील, याचे 100 मार्क्स होऊन जातील, याचे 40 मार्क्स होऊन जातील, है ना. आता चांगलं वाटतंय आपल्याला. तुम्हाला युट्यूबर्स टीचर्स हेच सांगतील, अरे वाढणार आहे, चांगली गोष्ट आहे. पण आता माझं बोलणं तुम्हाला वाईट पण वाटू शकतं विद्यार्थ्यांना आणि पालकांना, कारण मी तुमच्या साईडने बोलत नाहीये, ठीक आहे. विद्यार्थ्याला हेच पाहिजे असतं, आमच्याकडून बोला, भले ते राईट रॉंग असेल, आम्हाला काही घेणं देणं नाही, आमच्या साईडून बोला फक्त. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जर सगळ्यांचेच मार्क वाढताय तर तुमचा इथं फायदा आहे का? पर्सेंटाईल कसे निघतात ही गोष्ट पहिले समजा. पर्सेंटाईल तुमचे शिफ्ट मध्ये तुम्ही किती पोरांना मागे टाकलं, तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांना मागे टाकलं, त्यानुसार तुमचे पर्सेंटाईल निघतात. पर्सेंटाईल निघताना पूर्ण विद्यार्थ्यांचा विचार केला जातो का? नाही केला जात. पर्सेंटाईल काढण्याच्या वेळी किती पोरांचा विचार केला जातो? शिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी बसले त्यांचा विचार केला जातो. जर तुमचे मार्क्स वाढताय तर सगळ्यांचेच वाढलेले 10, बरोबर. हा फायदा कोणाचा? ज्यांचे चेंज इन आन्सर की मध्ये वाढले त्यांचा तर फायदाच आहे, पण ज्यांचे बोनस मार्क्स जे 10 मार्क्स वाढलेले आहेत तुमचा फायदा आहे का रे बाळांनो? तुमचे वाढलेले आहेत म्हणजे बाकीच्या सगळ्यांचे वाढले. तुम्ही बाकीच्यांपेक्षा पुढे गेले का? नाही. जो तुमच्या पुढे होता तो अजून पुढे निघून गेला. ही गोष्ट समजा. मी काय बोलतोय, जो तुमच्या पुढे होता व तो अजून पुढे निघून गेला. समजा तुमचा एक फ्रेंड आहे, त्याचे 90 आले होते, तुमचे 80 आले होते, सेम शिफ्ट मध्ये तुम्ही दोघं होते, बरोबर. तुमचे समजा 90 आले, तुम्ही खुश होऊन जाणार, अरे माझे पण 90 आले. तुम्ही हे समजा ना, तुमचा तो मित्र होता ना, त्याचे पण 10 वाढून गेले, त्याचे 100 होऊन गेले, तुम्ही अजूनही 10 मार्क्स त्याच्या मागेच आहेत. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेत आहेत, म्हणजे तुम्हाला बाकीच्यांना मागे सोडून पुढे जायचं असतं. त्याला म्हणतात आपण पुढे गेलेलं, तिथं तुमचे पर्सेंटाईल वाढतील. ही गोष्ट समजा बाळांनो. ही गोष्ट समजायला खूप वेळ लागून जातो विद्यार्थ्यांना, आणि ते भ्रमातच राहतात, आणि त्यांना तो भ्रम चांगला वाटतो की नाही यार वाढणार आहेत. पण रियालिटी समजाणार बाळांनो, घोड्याचं मैदान दूर नाहीये. आता 5-10-15 दिवसात रिझल्ट आहे ना. रियालिटी सांगतो, आवडत नाही तुम्हाला, पण पॅरेंट्स मला माहिती आहेत, मॅच्युअर्ड पॅरेंट्स असतील त्यांना समजेल ही गोष्ट की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. चला सेफ रिझन सांगू तुम्हाला. किती स्कोर आला तर तुम्ही सेफ रिझन मध्ये असणार. 75+ जर तुम्ही ओपन मध्ये स्कोर करताय तर तुम्ही CSIT साठी ठीकठाक कॉलेजमध्ये सेफ स्कोर असतो तो, ठीक आहे. ठीकठाक कॉलेज, टॉप कॉलेजची गोष्ट नाही करते मी. ओबीसी मध्ये 65+, SC/ST मध्ये 55+, NT मध्ये 60+, EWS, SCBC, OBC इतकंच येतं. गोष्ट समजते, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचे सेफ स्कोर असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यापेक्षा कमी मार्क्स बी राहिले तरी तुम्ही एक चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ शकतात जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर. म्हणून मी सांगतोय लवकरात लवकर पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा, कारण खूपच कमी सीट्स उरलेले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, चांगल्या विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचायचंय, ठीक आहे. जेन्युअन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचंय, ठीक आहे. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा, जेणेकरून मी तुमची कुठं ना कुठं मदत करू शकतो, ठीक आहे, पर्सनली. आता बघा, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल वरती बोलून घेऊ आपण, वर्सेस शिफ्ट वाईज पण, ठीक आहे. जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल, हार्डेस्ट असेल, ठीक आहे, म्हणजे तुमची इझी, मीडियम, डिफिकल्ट असंही कन्सिडर करू शकतात. आता बघा, यावर्षी सगळ्या शिफ्ट थोड्या डिफिकल्ट होत्या, म्हणून विद्यार्थ्यांना इझी म्हटलं का त्यांना ते ऑफेंड होऊन जातात. म्हणून मॉडरेट, हार्ड आणि हार्डेस्ट आपण असं बोलूया, ठीक आहे. पण तिघांमध्ये कम्पेअर केलं तर याच्यापेक्षा ही काय असेल? इझीच असेल. इझी, मॉडरेट, मीडियम आपण तसं बी कन्सिडर करू शकतात. तुमची शिफ्ट बघा कोणती होती. शिफ्ट वाईज पर्सेंटाईलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिफ्ट तुमची डिफिकल्ट होती, इझी होती, मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. जर तुमचे 180+ गेले तर तुम्ही 99.5+ स्कोर करणार इझी शिफ्टमध्ये, मीडियम शिफ्टमध्ये 99.8, हार्डेस्ट शिफ्टमध्ये तुम्ही 99.9, मॉडरेट शिफ्टमध्ये तुम्ही 98+5, 160 ते 180 स्कोर केल्यानंतर, 160 ते 180 स्कोर केल्यानंतर तुमचा हार्ड शिफ्टमध्ये 99, हार्डेस्ट शिफ्टमध्ये 99.5. आता हे बाकीचे सगळे बघू शकता तुम्ही. हे वाचून दाखवण्यात काय खूप जास्त हे नाहीये, ठीक आहे. 120 ते 130 केले तर 95 आरामात तुम्ही क्रॉस करतात. मॉडरेट शिफ्टमध्ये 96 क्रॉस करणार, हार्डेस्ट शिफ्टमध्ये तुम्ही 97 क्रॉस करणार बाळांनो, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपर्यंत जेव्हा आपण विद्यार्थी 90+ स्कोर करतो तो 90+ पर्सेंटाईल स्कोर करूनच टाकतो. आजपर्यंतचा इतिहास आहे बाळांनो, ठीक आहे. म्हणून जर तुमचे 90+ आहेत ना मार्क्स, तुमचे 99+ येणार आहेत, या गोष्टीची तुम्ही खात्री घ्या.
60 ते 75 मार्क्स आहेत, 52 प्लस 55 प्लस 60 प्लस तुमचे पर्सेंटाईल येतील. हे सगळे बाकीचे तुम्ही बघू शकता, तुमच्या मार्क्सच्या रेंजनुसार तुम्ही पर्सेंटाईल इथं बघू शकतात. गोष्ट समजते. बोनस मार्क्सची रियालिटी समजली बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, जर तुमचे लो मार्क्स आलेले आहेत बाळांनो, घाबरू नका. अजून पण एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे बाय मेकिंग बेस्ट कॉलेज लिस्ट. बेस्ट कॉलेज लिस्ट जर तुम्ही बनवली, आरामात एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे पर्सेंटाईल थोडेफार कमी आहेत ना बाळांनो, जर तुमचे मार्क्स थोडेफार बिलो 100 आहेत किंवा बिलो 80 आहेत किंवा बिलो 90 आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सिटी वगैरेचा विचार नका करू. तुम्ही फक्त 2 गोष्टी बघा कॉलेजमध्ये, एक प्लेसमेंट, एक ब्रांच. ज्या कॉलेजचं प्लेसमेंट चांगलं आहे, ज्या कॉलेजची ब्रांच चांगली, ते कॉलेज तुम्ही घेऊन टाका माझ्या मर्जीने. तुम्ही सिटीला जास्त प्राधान्य नका देऊ बाळांनो. वालचंद कॉलेजचं लास्ट इयरचं पॅकेज गेलेलं आहे 1.5 करोड, हायेस्ट पॅकेज. ऍव्हरेज नाही, ऍव्हरेज तर कमीच असणार आहे बाळांनो, 10-12 लाख रुपयेच असतं, पण हायेस्ट पॅकेज 1.5 करोड गेलेले आहे. महाराष्ट्रात 1 नंबर आहे. कॉलेज कुठं सिच्युएटेड आहे? सांगलीला कोणाला जायचं सांगा बरं. तुम्हाला विचारलं सांगली, तुम्ही डायरेक्ट नाही सांगणार, आम्हाला मुंबई पुणे पाहिजे सर, मेट्रो सिटी पाहिजे आम्हाला. म्हणून काही सॅक्रिफायसेस करावे लागतील तुम्हाला. ठीक आहे, प्लीज रेडी राहा या सगळ्या गोष्टींसाठी. आणि असं आहे ना, जर तुम्हाला कम्फर्ट पाहिजे मग तुम्ही लोअर लेवल कॉलेज तुमच्या सिटीमध्ये. आता मागच्या वर्षाचंच एक उदाहरण आहे, त्या विद्यार्थ्याला PCCOE मध्ये कम्प्युटर लागलं आणि वालचंदमध्ये त्याला IT लागलं होतं वाटतं. तर त्याला मी बोललो होतो IT मध्ये जा बाळा, पण तो पिंपरीचा राहणार होता. PCCOE पिंपरीचं चांगलंच कॉलेज आहे, खूप चांगलं पॅकेज येतं तिथं, पण वालचंद इट्स बेटर दॅन PCCOE, मच बेटर दॅन PCCOE. पण तो नाही ऐकला. त्याला पाहिजे होतं घरूनच राहणं खाणं होऊन जाईल, खायला चांगलं भेटेल, आईच्या हाताचं भेटेल. पण काही सॅक्रिफायसेस मागते लाईफ. ठीक आहे, कधी ना कधी शेवटी तुमचा डिसिजन आहे, माझं सांगण्याचं काम आहे ना. चला, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं योग्य निर्णय घ्या बाळांनो. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. तिथं एक कॉलेज खालीवरती नका करून देऊ बाळांनो. तिथं एक कॉलेज खालीवरती तुमचे खूप जास्त लॉस होऊ शकतो. या गोष्टीची तुम्हाला समज घ्यावी लागेल. ठीक आहे, काउन्सिलर कडूनच बनवून घ्या लिस्ट. बेस्ट कॉलेज अजूनही पॉसिबल आहे. सगळे डिटेल्स तुमचे घेतले जातील, त्यानुसार तुमची लिस्ट बनेल. आणि एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवणं. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा किती मार्क्स वाढले तुमचे. ठीक आहे.